हरिओम. आज रविवार 12 ऑक्टोबर 2025 अश्विन शुद्ध सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की वृत्ती भगवंतमय होणं याचंच नाव भक्ती. भगवंतापासून पंचमहाभूत निर्माण झाली आणि तसं बघितलं तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंत हा जगाचा मालक आहे आणि त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात. आपला जीव त्याचा अंश आहोत, म्हणून आपण कर्तव्य करावे आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावं. आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात तर माझी इच्छाही भगवंतच उत्पन्न करतो, आणि असं जर आहे तर मी माझी इच्छा का मारावी? अगदी बरोबर. रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण? त्याला कारण सूर्य. कारण सूर्य मावळला की अंधार पडतो. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे प्रकाशाचे कारण सूर्य आहे त्याप्रमाणे अंधाराचं कारण पण सूर्यच आहे. फरक इतकाच की प्रकाशाचे कारण तो असणेपणाने आहे, त्याचप्रमाणे अंधाराचे कारण तो नसणेपणाने आहे. हे जसं खरं आहे ना, तसं माझ्या इच्छेचे कारण सुद्धा भगवंतच आहे, पण तो नसणेपणाने कारण आहे. नसणेपणाचं एवढंच सारांश. काय? भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते, म्हणून ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचं स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी. आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो त्याप्रमाणे सगुण मूर्ती हेच आपलं परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणं जड जात नाही. सगुण मूर्तीचं ध्यान करावं. ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणं ही चूक आहे असं कोणी म्हणतात, पण मी स्वतः जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तीचं पूजन आवश्यकच आहे. मी रामाचा आहे म्हणणं म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणणं होय. तदाकार वृत्ती होणं याचं नाव अनुसंधान, आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणं याचं नाव भक्ती. ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जग जसे आहे असे आपण समजतो तसे ते नाही. अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणं हेच भक्तीचे लक्षण आहे. आणि मग याकरता आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा. मन रामाकडे गुंतलेलं असलं म्हणजे देहाचा विसर पडतो, आणि म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावं. हेच परमार्थाचं सर्व सार आहे. वेदांती ज्याला ब्रह्म असं म्हणतात त्यालाच भक्त नाम असं म्हणतात. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.